नमस्कार. मी आज तुम्हाला रागी कोकोनट मिल्क रेसिपी करून दाखवणार आहे. रागी कोकोनट पुडिंग. त्यासाठी मी सगळ्यात प्रथम 1 कप नाचणी घेतलेली आहे. त्यासाठी मी पहिले नाचणी सत्व तयार करून घेणार आहे. ती स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेते आणि ती मी रात्रभर भिजत घालणार आहे. त्याला मी मोड काढणार आहे आणि मग त्याचं सत्व बनवणार आहे. त्याचा मी रात्रभरासाठी भिजत घातले. हे सकाळी मी काढलं, पाण्यातून आता काढून घेते. त्याला पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आणि त्यातला आता मोड येण्यासाठी मी एका कापडामध्ये बांधून ठेवणार आहे त्याला, म्हणजे त्याला मोड येतात चांगले. या कापडामध्ये मी चाळणीमध्येच एक्स्ट्रा पाणी असलेलं निघून जातं म्हणून चाळणीमध्येच त्याला बांधून ठेवणार आहे. चांगले मोड येतात त्याला. मग हे आता दुसऱ्या दिवशी काढलेलं आहे बघा. मी मोड आलेले दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही नाचणीला कसे मोड आलेले आहेत. आता हे सुकवून घेणार मी. हे बघू शकता. हे 1 दिवस असे सुकवून घेणार. ऊन नसेल तर फॅन खाली 2 दिवस सुकवले तरी पण चालतं. हे सुकवून आणलेत बघा. आता 1 दिवस मोड दिसतात अजून त्याचे. हे आता मी ह्याची मिक्सरला पावडर करून घेणार. बारीक पावडर करून घ्यायची आणि मैदा चाळतेला चाळणीनं चांगली चाळून घ्यायची, म्हणजे त्यातलं साल निघून जातं चांगलं. पावडर केलेली आहे मी बारीक एकदम. तर मैद्याच्या चाळणीने मी ती चाळून घेते. 1-2 वेळा चाळणार आहे मी. 2-3 वेळा चांगलं चाळून घ्यायची ती. किंवा तुम्ही लहान बाळाला जर घालायचं असेल तर कापडानं सुद्धा, एकदम पातळ कापडानं सुद्धा ते पाडू शकता. मी अजून 2 वेळा चाळून घेते. हे थोडा कोंडा निघलेला आहे. अजून 2 वेळा चाळून घेते मी. घेतलं मी ते 2 वेळा चाळून. आता मी एका डब्याला तेल लावते आणि त्यात वॉटरमेलन सीड टाकून ठेवते मी. तर एक कढई घेतलेली आहे मी. त्यामध्ये मी अर्धा कप हे रागी सत्व नाचणी सत्व काढलेलं पीठ तयार केलेलं घेतलं आणि त्यामध्ये मी 1 कप नारळाचं दूध घेतलं आहे. ते घालून घेते. अर्धा कप पिठाला 1 कप दूध बास होतं. गच्च भरून घेतलेलं आहे मी कप. त्यामध्ये चांगलं हे गाठी एकदम त्याच्या फोडून घ्यायच्या. थोडंसं एक्स्ट्रा टाकलं आहे मी, पण 1 कप बास होतं त्याला, कारण जास्त वेळ मग आटवावं लागतं. 1 कपामध्ये शिजतं ते पीठ. तर गॅसवर ठेवून घेते आणि एकसारखं मी ते हलवत राहते. चांगलं घट्ट होईपर्यंत, शिजेपर्यंत चांगलं हलवत राहायचं त्याला. त्याला खाली डसू द्यायचं नाही. हे असं मोड काढून तयार करून पीठ लहान बाळांनासुद्धा शिजवून घालू शकता तुम्ही. मी आज त्याचं पुडिंग बनवत आहे. कोकोनटचं मिल्क घालून, त्यामध्ये नारळाचं दूध घालून. घट्ट होत आलेलं आहे आता. अजून थोडं घट्ट होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये गूळ घालायचा.
अर्धा कप गूळ घेतलेला आहे मी, पावडर, गूळ पावडर ती घालून घेतली. पुन्हा चांगलं शिजवून घ्यायचं त्याला. खूप छान होतं ते. आणि नाचणी ह्या दिवसात खावावी, कोणत्या ना कोणत्या रूपानं नाचणी पोटात गेली पाहिजे. त्यामध्ये वेलची पावडरने थोडे काजूचे तुकडे घातले मी आणि 2 चमचे तूप घालून घेते मी त्यामध्ये. मी आता हे डब्यामध्ये काढून घेणार. तेल लावून ठेवलेलं आहे त्या डब्याला. हे आता थंड झाल्यावर घट्ट होतं आहे. डबा थोडा मोठा झाला माझा, थोडं एकदम तळालाच बसलं ते. काढल्यानंतर ते शेप चांगला दिसणार नाही म्हणून मी आता ते दुसऱ्या एका बाऊलमध्ये काढणार आहे त्याला. कारण घालते वेळी वाटलं वरपर्यंत येईल, पण ते खूपच कमी झालं, तळाला बसलं जाऊन ते. आता काढून घेते मी दुसऱ्या बाऊलमध्ये छोट्या. कारण त्याचा शेप चांगला दिसणार नाही म्हणून मी ते काढलं पुन्हा. तर त्याला थंड करायला ठेवायचं थोडा वेळ. थंड झालं की त्याला टोपण लावून थोडा वेळ बाजूला ठेवते मी. हे झालेलं आहे बघा आता, घट्ट झालेलं आहे आता. छान लागतं खायला हे, बघू शकता तुम्ही. वर 2 काजूचे तुकडे लावते डेकोरेशनसाठी. थोडेसे कट करून दाखवते तुम्हाला. बाहेर ठेवून थंड होतं हे. मी थोडं फ्रीजरमध्ये ठेवलेलं, त्याच्यामुळे जास्त घट्ट झालं. थंड झाल्यानंतर बाहेरसुद्धा थोडं होतं घट्ट. थँक्यू.